नमस्कार. आजचा नवीन विषय ते 9 महिने. प्रत्येक स्त्रीला 9 महिन्यातून जावंच लागतं. त्यामध्ये होणारा प्रचंड त्रास, वेदना, बाळ येण्याची अपेक्षा, त्याचे रंगवलेली स्वप्न, या सर्वांमध्ये तिला होणारा त्रास, तिच्या शरीरात होणारे बदल, तिचं वाढणारं वजन, ह्या सगळ्या गोष्टीला पार करून ती बाळाला जन्म देते. आणि त्यानंतर त्या महिन्याचा प्रसंग किंवा ते जे क्षण तिने अनुभवलेले असतात त्याची ती आठवण काढते. तर अशा वुमन्सची, बायकांची मी व्यथा इथे मांडते, ते 9 महिने. चला तर मग कवितेला स्टार्ट करूया. जुन्या गोष्टींना उजाळा देत दिवस पलटून जातात. 9 महिने 9 दिवसांमध्ये विविध तरंग बदलत राहतात. 9 महिने 9 दिवसांमध्ये विविध तरंग बदलत राहतात. मातृत्व एक वरदान 9 महिन्यात नवनवीन तरंग देऊन जातात. उठणं बसणं चालणं यावर बरेचसे बंधन येऊन राहतात. नवीन पाहुण्याच्या येण्याने मात्र सगळे दुःखच विसरून जातात. मातृत्व एक वरदान नवनवीन 9 महिन्यात नवे नवे तरंग देऊन जातात. बाळाच्या येण्याच्या चाहुलीने मात्र क्षण बदलून जातात. कलेकलेने वाढणारं अर्भक नवीन नवीन क्षण आणि भास देऊन जातात. मातृत्व एक वरदान 9 महिन्याचे नवनवे तरंग देऊन जातात. थकलेल्या त्या गरोदर स्त्रीला वेदना असह्य होऊन जातात. परंतु चिमुकल्या जीवाच्या येण्याने मात्र वेदनाच विसरून जातात. मातृत्व एक वरदान 9 महिन्यात नवनवे तरंग देऊन जातात. शेवटी त्या स्त्रीला ही नैसर्गिक रचनाही आई पण बहाल करतात. शेवटी ते फाड, दुखणं, भागणं हे बाळाच्या येण्याने एक आठवणी होऊन जातात. कारण मातृत्व एक वरदान 9 महिन्यात नवनवे तरंग देतात आणि त्यानंतर ही तरंग बदलून जातात. धन्यवाद. एका वाक्यात सांगायचं तर या 9 महिन्यात खरोखर स्त्रीला त्रास होतो. तिचा रिस्पेक्ट करा, कारण एखाद्या नवनिर्मिती करण्याचं साधन ही ती आहे. नवनिर्मिती करण्याचा अधिकार फक्त तिला आहे. आणि जो अधिकार आहे, कारण आपण प्रत्येक जन्म आईकडून आपला जन्म झालेला आहे, त्यामुळे हे मातृत्व कोणालाही बहाल होत नाही. ते एक मोठं कर्तव्य असतं. त्या 9 महिन्यात स्त्रीला काय काय सहन करावं लागतं हे तिला भरपूर माहिती आहे. हे तिलाच माहिती, कारण काही गोष्टी नाही एक्सप्लेन करू शकत. त्या आपल्या जवळपास किंवा आपल्या घरामध्ये कोणी गरोदर स्त्री असेल तर तिची खरोखर काळजी घ्या. हे 9 महिने त्या आईसाठी आणि त्या बाळासाठी खूप महत्त्वाचे आहेत. धन्यवाद.